गणेशोत्सव हा भारतातील सणांपैकी एक सगळ्यात मोठा सण आहे। हा सण गावापासून ते शहरांपर्यंत मोठ्या जल्लोषात आणि आनंदाने साजरा करतात। यावर्षी गणेश चतुर्थी हा सण 7 सप्टेंबर 2024 रोजी येत आहे। गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक गणपतीच्या मूर्तीची घरात स्थापना करतात। तसंच जितके दिवस गणपती आपल्या घरी असतो तितक्या दिवस मनोभावे पूजा करतात। अगदी प्रत्येकाच्या घरात ते चौकात देखील आपल्याला गणपती पाहायला मिळतात। शहरांमध्ये गणपतीचे देखावे पाहायला मिळतात। संपूर्ण देशभरात मोठ्या थाटामाटात हा सण साजरा केला जातो। सगळे जण या दिवसात आपले काम, आपले टेन्शन, अगदी सगळं काही बाजूला ठेवून गणपतीच्या आराधनेमध्ये तल्लीन होऊन जातात। पुरातन काळापासून भारतामध्ये या गोष्टींना खूप जास्त महत्त्व आहे। त्यामुळे प्रत्येक सण आणि उत्सव हा भारतात मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जातो। पुराणानुसार या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता। त्यामुळेच या गणेश चतुर्थीच्या दिवशी सगळेच जण बाप्पाची मूर्ती घरात स्थापन करतात आणि मनोभावे पूजा करतात। गणपती हे संपूर्ण भारताच्या आराध्य दैवत आहे। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपण गणपतीचं पूजन करून करतो। असं म्हणतात की गणेशाची उपासना केल्याने ज्ञान, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतं। परंतु ही उपासना करताना तुम्हाला काही नियम पाळणं देखील खूप गरजेचं असतं। आता गणपतीची पूजा करताना नेमकी कोणती पद्धत वापरावी हे आज आपण जाणून घेणार आहोत। आपल्या शास्त्रामध्ये गणपती पूजनाला खूप महत्त्व आहे। अशा काही गोष्टी आहेत ज्याच्याशिवाय गणपतीची पूजा पूर्ण होऊ शकत नाही। तुम्ही जर या सगळ्या गोष्टींचं पालन करून गणपतीची पूजा केली तर नक्कीच ती पूजा गणपतीपर्यंत पोहोचते असं म्हणतात। आता गणपतीची प्राणप्रतिष्ठा करताना कोणत्या गोष्टींची गरज असते हे आपण जाणून घेऊयात। यातील पहिली गोष्ट म्हणजे गणपतीची मूर्ती आणणं। सगळ्यात आधी आपल्याला गणपतीची मूर्ती आणायची आहे, परंतु गणपती काही दिवसांनी विसर्जन करायचं आहे। त्यामुळे तुम्ही इको फ्रेंडली मूर्ती आणू शकता, म्हणजे विसर्जनानंतर पर्यावरणाला यापासून कोणतीही इजा होणार नाही। तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करण्यासाठी चौरंग किंवा पाटाचा वापर करू शकता। गणपती बाप्पाची मूर्ती कधीही जमिनीवर ठेवू नये। बाप्पाचं स्थान नेहमी वर असावं, यासाठी तुम्हाला स्वच्छ जागा निवडावी लागेल। त्यावर चौरंग मांडून बाप्पाची स्थापना करावी लागेल। गणपती बाप्पाची पूजा करताना कलश आणि नारळ खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही मूर्तीची स्थापना केल्यानंतर मूर्तीजवळ हा कलश ठेवू शकता आणि त्यावर नारळ ठेवा। तसंच त्यात आंब्याची पानं देखील ठेवा। बाप्पाच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी लाल रंगाचं कापड खूप महत्त्वाचं आहे। पूजेमध्ये लाल कापडाचं खूप जास्त महत्त्व आहे। त्यामुळे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना हे लाल वस्त्र तुम्ही बाप्पाच्या खाली ठेवू शकता। गणपती बाप्पाला विशेषतः मुळ्याची पानं अर्पण करतात। बाप्पाला ही पानं खूप प्रिय असतात, त्यामुळे बाप्पा प्रसन्न होतो असं मानलं जातं। त्यामुळे तुम्ही पूजा करताना जर मुळ्याचे पाणी आणलेत तर तुमची पूजा नक्कीच सफल होईल। गणपती बाप्पाला खायला अनेक पदार्थ आवडतात, परंतु त्यातील सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे पंचामृत आणि मोदक। हे दोन्ही पदार्थ गणपती बाप्पाचे सगळ्यात आवडते पदार्थ आहेत। त्यामुळे तुम्ही गणपतीला नैवेद्य दाखवताना पंचामृत आणि मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता। याशिवाय गणपती बाप्पाची पूजा करताना फुलं, हार, दिवा, कापूर, लोचन, सुपारी, हळद, पिवळं वस्त्र, दुर्वा घास, अगरबत्ती या गोष्टी देखील असणं गरजेचं आहे।